नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा गणित हा विषय अभ्यासत आहोत. इयत्ता चौथीच्या ATS स्कॉलरशिप तसेच इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. त्यामध्ये आपण अंशाधिक, छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची तुलना व परस्पर रूपांतर यांच्यावर आधारित यांचा स्वाध्याय आपण अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला बघा, पुढीलपैकी गटात न बसणारा अपूर्णांक कोणता? आता बघा, सर्व अपूर्णांकांचं निरीक्षण केलं असता असं आढळते की सर्व अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक आहेत. बघा, हा अंशाधिक अपूर्णांक आहे, हा अंशाधिक अपूर्णांक आहे, हा अंशाधिक अपूर्णांक आहे, हा फक्त पर्याय क्रमांक 3चा छेदाधिक अपूर्णांक आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 गटात न बसणारा शब्द येतो, गटात न बसणारा अपूर्णांक येतो. आता अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय? ज्याचा अंश छेदापेक्षा मोठा असतो त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणायचं. आणि छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय? ज्याचा छेद हा अंशापेक्षा मोठा असतो त्याला काय म्हणायचं? छेदाधिक अपूर्णांक. आता प्रश्न दुसरा बघा, 33/7 या अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांक रूप कोणते? आता हा अंशाधिक अपूर्णांक आहे 33/7, याचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. आणि 7 33ला भागायचे, किती आले? 7 त्रिक 1 7 चौक 28. 33मधून 8 गेले, किती राहिले? 5 राहिले. खाली बाकी छेदाला छेद लिहून टाकायचं. ज्यांना तोंडी येत नाही त्यांनी बघा, तर 33ला 7ने भागायचं आहे. 7 चौक 28, बाकी किती आली? 5 आली. हा जो भागाकार असतो तो काय असतो? पूर्णांक असतो, इकडे लिहायचा. आणि जे बाकी उरलेले असते ते बाकी वरती लिहायचे आणि खाली छेद लिहायचा. हा झाले त्याचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर. 4.5/7 म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आता प्रश्न तिसरा बघा, 13/5 या अपूर्णांकाच्या छेदस्थानी पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी म्हणजे छेदाधिक अपूर्णांक मिळेल? आता 13/5 छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय? ज्याचा छेद हा अंशापेक्षा काय असतो? मोठा असतो. अंश काय असतो? लहान असतो. आता ह्याच्यामध्ये आपण बघा प्रत्येक पर्याय मिळून बघू. 13 5 + 6 किती येते? 13/11. 11 हे 13पेक्षा काय लहान आहे, म्हणजे हा काय झाला? अंशाधिक अपूर्णांक झाला. त्यामुळे पहिला पर्याय योग्य नाही. आता दुसरा बघा, अंश 13 छेद काय करायचा? 5 + 6, 5 + 9, 13 छेद 5 आणि 9 किती झाले? 14. म्हणजे 13पेक्षा 14 हे मोठं आहे. 13पेक्षा 14 मोठा आहे, म्हणजे अंशापेक्षा छेद मोठा आहे. म्हणजे हा काय कुठला झाला अपूर्णांक? छेदाधिक अपूर्णांक झाला. म्हणजे कुठली संख्या मिळवावी? 5मध्ये छेदामध्ये 9 ही संख्या मिळवावी, म्हणजे छेदाधिक अपूर्णांक मिळेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य. प्रश्न 4 बघा, 19/9 हे पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांक रूप आहे? आता बघा, आपण पर्याय चेक करून बघू. इथं काय करायचं? हा पूर्णांक आणि छेद यांचा गुणाकार करायचा आणि अंशाची बेरीज करायची. बघा, आता 9 × 2 आणि +1 छेद आहे तसा ठेवायचा. 9 × 2 = 18 आणि 1 = 19. 19/9 म्हणजे पहिल्याच अपूर्णांकाचे अंशाधिक रूप आहे. असे तर काढायचं किंवा काय करायचं? 19ला 9ने भागायचं. 9 × 2 = 18, बाकी किती उरली? 1 उरली. म्हणजे हा भागाकार आहे तो काय करायचा? पूर्णांकामध्ये लिहायचा आणि बाकी अंशामध्ये लिहायची आणि छेद आहे तसा 9ला 9. हे झाले त्याचे अंशाधिक अपूर्णांकात रूप, म्हणजे पर्याय क्रमांक पहिलाच योग्य. प्रश्न 5 बघा, पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येईल? पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर फक्त अंशाधिक अपूर्णांकाचंच करता येते. अंशाधिक अपूर्णांक म्हणजे कोणता?
पूर्णांकाचेच. अंशाधिक अपूर्णांक म्हणजे कोणता? ज्याचा अंश मोठा आहे कशापेक्षा? छेदापेक्षा. आता याच्यामध्ये अंशाधिक अपूर्णांक कुठला आहे बघा? हा आहे का? नाही, याचा छेद मोठा आहे त्यामुळे हा नाही. बघा, अंश लहान आहे, छेद मोठा आहे, त्यामुळं हा पण अंशाधिक अपूर्णांक नाही. याचा अंश मोठा आहे, छेद लहान आहे, म्हणजे हा अंशाधिक अपूर्णांक आहे. म्हणजे याचे आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येते. आता चौथा बघा, 12/13 याचा छेद मोठा आहे, अंश लहान आहे, त्यामुळे याचे पण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येत नाही. प्रश्न 6 बघा, 41/4 बरोबर किती? हा आहे अंशाधिक अपूर्णांक. त्याचं आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं म्हणजे काय करायचं? भागाकार आणि कंसामध्ये बाकी छेद छेद पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं. आता 41/4 बघा, 4×10 40 म्हणजे भागाकार किती आला? 10 आला. आणि बाकी किती उरते? 41मधून 40 गेल्यावर 1 उरते. आणि छेद 40ला 4ला 4 ठेवायचा. किंवा असं ज्यांना तोंडी जमत नसेल त्यांनी काय करायचं? 41/4 4×10 40, बाकी किती आली? 1 आली. भागाकार आहे तो कुठे लिहायचा? पूर्णांक भागामध्ये लिहायचा. आणि बाकी जी येते ते बाकी अंशाला लिहायची, अंश भागामध्ये, आणि खाली छेद आहे तसा लिहायचा. पर्याय क्रमांक 4 योग्य. प्रश्न 7 बघा, पुढील पर्यायांपैकी अपूर्णांकाच्या रूपांतराची कोणती जोडी योग्य नाही? आता इथं आहे ते पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे आणि इथं अंशाधिक अपूर्णांक आहे. अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी काय करावं लागेल? या दोघांचा गुणाकार अधिक पूर्णांक संख्येचा आणि छेदाचा गुणाकार अधिक त्याच्यामध्ये अंश मिसळायचा, तो आला अंशस्थानी, आणि छेद आहे तसं लिहायचं. म्हणजेच आपण कुठले सूत्र वापरतो? पूर्णांक गुणिले छेद अधिक अंश भागिले छेद. आणि इथं काय आहे? पूर्णांकयुक्त अपूर्णांक, इथं पण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकातच रूपांतर करायचं आहे. इथं अंशाधिक रूपांतराचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं. त्यासाठी आपण सूत्र कुठलं वापरायचं? भागाकार कंसामध्ये वरती बाकी छेद. आता बघा, पहिला पर्यायचं बघा, 5×15 15 आणि 2 17 आणि छेद आहे तसा बरोबर आहे, त्यामुळे पहिला पर्याय बरोबर आहे. आता दुसरा आपल्याला योग्य नाही, जे चुकीची आहे ती जोडी ओळखायची आहे. पहिलं बघा, 5×3 अधिक 2 छेद 3 बरोबर 17/3. 5×15 आणि 2 17 म्हणजे दोन्ही बाजूला 17/3 17/3 आलं, त्यामुळे ही जोडी योग्य आहे. आपल्याला योग्य नसणारे शोधायचे. आता याच्यात पण बघा, दुसऱ्या पर्यायामध्ये 8 दोन्ही 16 16 आणि 3 19 म्हणजे दुसरी जोडी योग्य नाही. बघा आता 2×8 अधिक 3 छेद 8 8 दोन्ही 16 16 अधिक 3 19, इकडं आहे 23/8. हे दोन्ही सेम आहे का? त्यामध्ये बरोबर चिन्ह आहे, त्यामुळे ही जोडी योग्य नाही. पर्याय क्रमांक 2 योग्य. आपल्याला योग्य नसणारी जोडी शोधायची. तिसरे बघा, 27/5 आहे. 5 5 25, बाकी राहिली 2, म्हणजे भागाकार काय करायचं? भागाकार 5 आणि अंशामध्ये बाकी लिहायचे 2 छेद खाली 5 आणि 5.2/5 म्हणजे ही पण बरोबर आहे. आता हेच बघा, 9 1 9 9 आणि 8 17 म्हणजे 17/9 आलं. इकडं पण 17/9 म्हणजे ही पण बरोबर आहे. मग योग्य नसणारी फक्त पर्याय क्रमांक 2 आहे.
पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकाची किंमत 5.25 आहे? आता 5.25 म्हणजे काय? 5.25 म्हणजे 5 पूर्ण आणि पुढं सव्वा. सव्वा भाग म्हणजे किती? पावभाग. पावभाग म्हणजे किती? पूर्ण एक आहे ह्याचा 4 भागापैकी 1 भाग. 4 भागापैकी 1 भाग म्हणजे हे झालं पावभाग. 5.25 कसं झालं मग? 5.1/4. याचंच आपण अंश अधिक अपूर्णांकात रूपांतर कसं करतो? 5 × 4 + 1. 5 चोक 20. 20 आणि 1 21. 21/छेद आहे तसा 21/4 म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे. प्रश्न 9 बघा. 26/9 बरोबर 2 पूर्णांक चौकट दिले, खाली छेद 9 असेल तर चौकटीत येणारा अंक कोणता? आता हे 26/9चं हे अंश अधिक अपूर्णांक आहे, त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर काय करायचं आहे? काय करायचं? 26ला 9ने भागायचं. 9 × 9 9 2 18 9 त्रिक 27. 27 26पेक्षा मोठं होतं त्यामुळं 9 2 18. 26मधून 18 गेले किती राहिले? 8 राहिले. म्हणजे चौकटीचे बाहेर. इथं काय हा पूर्णांक किती आला? 2 पूर्णांक. हा बाकी आपण कुठे लिहितो? अंश स्थानी लिहितो. बाकी किती आली? 8/9 म्हणजे ह्या चौकटीच्या जागी कुठला कुठली अंक आला? 8 हा अंक आला. आपण लिहितो ना भागाकार कंसामध्ये बाकी छेद. हे आपण काय करतो? अंश अधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करताना हे सूत्र वापरतो. म्हणजे चौकटीच्या जागी कुठला अंक आला? 8 अंक आला. अशा प्रकारे आज आपण या स्वाध्यायामधील 1 ते 9 प्रश्न अभ्यासलेले आहेत. पुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासू.